नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सध्या 10 तारखेपर्यंत 10 मार्चपर्यंत अर्ज मुदत झालेली आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, RT प्रवेश प्रक्रियेमध्ये 1 किलोमीटरपर्यंतच्या शाळाच ही अट ठेवल्यामुळे अनेक पालकांना ऑनलाईन फॉर्ममध्ये शाळा लक्षात घ्या देता येत नाही आहे. तर याच्या अंतर्गत पालक संघटना असतील, आम आदमी पक्ष असेल, तर यांच्याकडून शासनाकडे फेरविचार करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मग शासनाने या संदर्भात निर्णय घेतला किंवा याच्यामध्ये बदल झाला की आम्ही 3 किलोमीटर शाळा किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतराच्या शाळा आपण लॉग इनमध्ये उपलब्ध करतोय, अशा प्रकारचा जर शासनाचा निर्णय झाला तर पुढची प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. साधारणतः मागील वर्षी लक्षात घ्या की RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा उपलब्ध झालेल्या होत्या. त्यामुळे केवळ जिल्हा परिषद शाळा असतील, शासनाच्या शाळा असतील, या शाळांमध्ये प्रवेश घेणे लक्षात घ्या RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कंपल्सरी करण्यात आलं होतं. तर याच्यामध्ये लक्षात घ्या, पालकांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्यानंतर निकाल जो आहे तो पालकांच्या बाजूने लागला आणि त्यामुळे RT प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पालकांना पुन्हा 15 दिवस नव्याने फॉर्म भरण्याची संधी RT पोर्टलमार्फत देण्यात आली. त्यामुळे लक्षात घ्या, जर 1 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा 2 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंतरावरती शाळा उपलब्ध जर होत असतील तर पालकांना घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे. कारण का जर शासनाने फेरविचार करून लक्षात घ्या जर पालकांच्या बाजूने निर्णय दिला तर पालकांना पुन्हा RT अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्याची संधी दिली जाईल. तर ही महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे हा निर्णय तर होणं महत्त्वाचं आहे, कारण का जास्तीत जास्त पालक आहेत, घरची परिस्थिती गरिबीची असून देखील त्यांना RT अंतर्गत 1 किलोमीटर अंतरावर त्या शाळा ज्या आहेत तर ही अट ठेवल्यामुळे त्यांना RTचे प्रवेशाचा फॉर्म आहे तो भरता येत नाही आहे. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच असं झालेलं आहे की RT प्रवेश प्रक्रियेचे जे फॉर्म आहेत ते अतिशय कमी आलेले आहेत. त्यामुळे फॉर्ममध्ये स्पर्धाच नाही आहे. त्यामुळे अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे की RT जी प्रवेश प्रक्रिया आहे ती वंचित गटातील ज्यांचं आर्थिकदृष्ट्या उत्पन्न कमी आहे तर अशा पालकांसाठी आहे. मग अशाच पालकांना ऑनलाईन फॉर्म 1 किलोमीटरच्या शाळेच्या अंतराच्या अटीमुळे भरता येत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या बाजूने निकाल लागणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर आपल्या बाजूने निकाल लागतो तर काहीच घाबरायचं कारण नाही आहे, कारण का पुन्हा नव्याने तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. तर ही अपडेट आहे, या संदर्भात आपण माहिती देतच आहोत. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या फक्त योजना या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.